खेळ शिकायचाच असेल तर बुद्धिबळाचा शिका, कारण त्यात एक चांगला नियम आहे. आपला माणूस आपल्या माणसाचा पराभव करत नाही. संयम ठेवा आणि कधीच हार मानू नका, कारण मोठ्या गोष्टी घडायला वेळ लागतो. सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही, परंतु आनंदाने जे काही कराल त्यात सुख नक्की मिळेल. आयुष्य आपल्या सामर्थ्यावर जगायला हवं. दुसऱ्याच्या खांद्यावर तर केवळ अंत्ययात्राच निघते. सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसलात तर आयुष्यभर वाट पाहावी लागेल. पण आपण सुखी आहोत हे ठरवलं तर आयुष्यभर आपण सुखी राहू. मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नाहीत, पण साखरेचा एक कण जरी असला तरी मुंग्या लागतात. माणसाचंही तसंच आहे. गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील, पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीच जवळ येणार नाही. थोडक्यात ज्याची वाणी गोड त्याचं आयुष्य गोड असतं. जगणं खूप सुंदर आहे, त्यावर रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तुडवू नका. सगळं मनासारखं होतं असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका. सुटतो काही जणांचा हात नकळत, पण धरलेला हात सोडू नका. हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल तर दोघांनाही उन्हात ठेवा. जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो हिरा. तसेच आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड राहा, कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा हिरा ठरतो. आयुष्य प्रत्येक दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देतं. आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचं की भविष्याचा विचार करत बसायचं, की मग आलेला क्षण जगायचं हे आपणच ठरवायचं. आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत, परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे. आयुष्य छोटंसं आहे, ते त्या लोकांसोबत घालवा जे तुमच्यावर प्रेम करतात, तुम्हाला वेळ देतात, जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात. आयुष्य आनंदी ठेवायचं असेल तर स्वाद आणि वाद या दोन्हींचा त्याग केला पाहिजे. स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा. भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो. आयुष्यात झालेल्या चुकांमुळे जर आपण प्रयत्न करणं थांबवलं तर ते मात्र चुकीचं आहे. त्या चुकातून शिकणं आणि पुढे जाणं म्हणजे खरं आयुष्य आहे. स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. बोलण्यापूर्वी शब्द आणि पेरण्यापूर्वी बी कोणतं वापरणार याचा जरूर विचार करा.
नंतर विचार करण्यात काहीच अर्थ नाही, कारण परतावा तोच मिळेल जो तुम्ही वापरला आहात. बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते. स्वतःच्या चुका लपवून आणि दुसऱ्याच्या चुका दाखवून आपलं व्यक्तिमत्व सिद्ध होत नसतं. सुरुवात नेहमी छोटी करावी, पण शेवट मात्र एक मोठा सोहळा बनला पाहिजे. आयुष्यात सावकाश चाला, काही हरकत नाही, पण चालताना असं चालायचं की आपल्या कर्तृत्वाची आणि मनमिलाऊ स्वभावाची, आत्मिक समाधान लाभलेल्या मनाची आणि दैदिप्यमान यशाची सोनपावलं सदैव मागे उमटली पाहिजेत. मंडप कितीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपण मिळवले तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन कृतार्थ होत नाही. तर रसिकांनो, श्रोत्यांनो, मी आपल्यासाठी असेच प्रेरणादायी सुविचार, प्रेरणादायी गोष्टी घेऊन येतोय, जे तुम्हाला तुमच्या भावी जीवनात प्रेरणा देतील अशी आशा करतो. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो. जर आपला मराठी मोला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्की कमेंट्स करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद, धन्यवाद.